लोक बोलायला लागलेत अब की बार भाजपा तडीपार. साहेबांची परवानगी घेऊन मी नंतर छत्रपती संभाजीनगर इथे जाणार आहे. परत मुंबईला जाऊन उद्या पुन्हा एकदा साहेबांबरोबर सभा आहे. पण लंकेजी आज खास करून तुमच्यासाठी इथे आलेलो आहे मी. आणि इथे आल्यानंतर तुमचं दिल्लीसाठी बुकिंग करून आलेलो आहे. जर आपण सभा पाहिली, हे कॅमेरा जे लोक आहेत, कॅमेरावाल्यांनी जर सभा मागे दाखवली तर सभेचं टोकच कुठे कळत नाही. मला वाटतं इथे आहे, डावीकडे उजवीकडे खिडक्यांमध्ये मागे हे टोक दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि तुम्ही तिथे पण जाल तेव्हा हे टोक तुम्हाला तिथे दिसणार आहे. पण हे चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे. आणि हे जे चित्र आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे तेच चित्र आपल्याला देशभर दिसत आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपल्या कानावर सतत ते 400 पार काहीतरी येत असतं. पण 400 पार नाही, पारच्या तिथे तडीपार लागलेला आहे. आणि लोक बोलायला लागलेत अब की बार भाजपा तडीपार. हे देशभरात ऐकू येत आहे. आज आपण पाहिलं असेल, कुठेतरी काल मी घोषणा ऐकली, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे. साऊथ से साफ, नॉर्थ में हाफ. दक्षिण भारत जर आपण पाहिलं तर कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, कुठेही भाजपला सीट येणार नाही असं दक्षिण भारताने ठरवलेलं आहे. ठीक आहे, हा आवाज येतोय का? चालेल, मग असं बोलतो मी. हे बरं आहे, जवळ आलं तुमच्या. आज जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतातून पूर्ण भाजप साफ होते की काय, असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि जबाबदारी आता आपल्यावर आहे, मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, की आता आपण काय भूमिका बजावणार आहोत. आपण एक पाहत आहोत, उत्तर भारतमध्ये बिहार असेल, राजस्थान असेल, झारखंड असेल, दिल्ली असेल, ह्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आता भाजप सरकार आपल्याला परवडणार नाही, भाजपाकडून आपलं हे शासन जमणार नाही. कारण 10 वर्ष आपण अत्याचार पाहिलेत, जुमले पाहिलेत. आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलं 2024 मध्ये. आता बस करा दादा, तर राहू दे, मी आज काही बोलतो, आता राहू दे. आता येतोय का आवाज? ठीक आहे. नाही, आवाज तसं भाजपमध्ये दाबत असते तर सांगतो त्यांना दाबाचा प्रयत्न करू नका. येताना जिथून जिथून रोड शो येत होता तिथे लाईट बंद करत होते, बरोबर ना? तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही. ही भूमिका आज आपण सगळ्यांनी इथे दाखवलेली आहे, ही ताकद आपण दाखवलेली आहे. आणि मग महत्वाची गोष्ट हीच आहे, बिहार जर आपण पाहिलं, जसं मी सांगितलं, दक्षिण भारतात भाजपची एक सुद्धा सीट येत नाही. बिहारमध्ये माझ्याच वयाचे जे आहेत तेजस्वी यादव ते देखील लढत आहेत. तिथे नितीश कुमारजींनी पलटी मारली, पुन्हा एकदा भाजपसोबत गेले. आणि अनेकदा त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर देखील 1 रुपया सुद्धा जी काही पॅकेज तिथे वचनं दिली होती की आम्ही एवढ्या कोटीचं पॅकेज देऊ, तेवढ्या लाख कोटीचं पॅकेज देऊ, बिहारमध्ये 1 रुपयाची मदत आली नाही. आणि आज तेजस्वी यादव तिथे कमीत कमी 20 सीट जिंकून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. झारखंडमध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर हेमंत सोरेन साहेब आहेत, तिकडे मुख्यमंत्री होते. ईडी, त्यांचा जो भाजपचा मित्र पक्ष ईडी, आयटी, सीबीआय त्यांच्या घरी पाठवली, उचललं त्यांनी, आत टाकलं. झारखंड याचं ठरवलेलं आहे की स्वाभिमानी झारखंड आहे, झारखंड ऐकून घेणार नाही, भाजपची हकालपट्टी करणार, हे झारखंडने ठरवलेलं आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना मुख्यमंत्री असताना देखील कोणीतरी काहीतरी सांगितलं की आम्ही एवढे पैसे अरविंद केजरीवाल यांना दिले. केजरीवाल साहेबांना तिथे ईडीने अटक केलेली आहे. आणि आज आपण कोर्टात पाहतो केजरीवाल साहेब आंबे किती खातात, इन्सुलिन किती घेतात, ह्याच्यावर चर्चा सुरू. आणि हे सगळं सुरू असताना जर तुम्ही 400 पार करणार असाल, भाजप खरोखर 400 पार करणार असतील, तर तुम्ही मला सांगा, आज महाराष्ट्राची परिस्थिती, आज बिहारमध्ये परिस्थिती आहे, आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती आहे, आज काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती सगळीकडे पाहता भाजप 400 काय 300 काय 200 तरी पार करू शकणार आहे का? तुम्ही मला सांगा, करू शकणार आहे? आज भाजपच्या मनात जी भीती बसलेली आहे, ती भीती जर नसती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वीची गद्दारी झाली, 2.5 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला गेला, नंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, एक परिवार फोडला, आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल काँग्रेसमधून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं चोरून, म्हणजे शिवसेना पक्षाचं नाव चोरलं,
धनुष्यबाण चोरला, घड्याळ चोरलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरले, काही काँग्रेसचे आमदार चोरले आणि आता ठाकरे पण चोरायला लागलेले आहेत. पण भाजपाला सीट काही येणं इथे जमणार नाही हे आपण जनतेने ठरवलेलं आहे. आज भाजपकडून जो प्रचार व्हायला पाहिजे होता, 10 वर्ष जर आपण पाहिलं तर बहुमताचं सरकार चालवलं, हुकुमशाही चालवली या देशामध्ये. असं मिलिटरी सरकार नव्हती की 10-12 पक्ष घेऊन चालवत आहेत. स्वतःचं सरकार होतं, बहुमताचं सरकार होतं. मागच्या वेळी 2019ला 303 आपण त्यांना जिंकून दिले होते. आम्ही देखील त्यांच्यासोबत प्रचार केला होता. 2014 मध्ये असेल, 2019 मध्ये असेल, दोन्ही वेळा आम्हीच फसलो नाही, आपण सगळे फसणार. आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन आएंगे, आठवतं ना ते गाणं, अच्छे दिन आने वाले हैं, आठवतं ना? किती लोकांनी ऐकलं होतं? आता जर भाजपवाले तुमच्या गावात प्रचाराला आले ना, अजून एक गाणं होतं, नो उल्लू बनावे, नो उल्लू बनावे. किती लोकांनी ऐकलं ते गाणं? ती रिंगटोन त्याला जरा ऐका. कारण आपल्याला 2014 मध्ये जी वचनं दिली होती, काय सांगितलं होतं? 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार होते. मी समजतो ते आलेच, सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये आलेच का? आलेच तिथे हात वरती करा. ठोके काही आमदारांना मिळाले, तुम्हाला आले 15 लाख रुपये? ठोकेवाल्यांना दिले. आता मी तुम्हाला विचारतोय, हे 2014 ला आपण ऐकलेलं, प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं 2022 पर्यंत. शेतकरी बांधव किती आले तिथे हात वरती करा. उत्पन्न दुप्पट झाले आपलं? झालंय? 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं, प्रधानमंत्री आवास योजने. किती लोकांना घर मिळेल? प्रधानमंत्री महोदयांकडून हात वरती करा. महागाई कमी होणार हे सांगितलं होतं. डॉलरला रुपये मिळणार होता. आज रुपये कितीला आहे? डॉलर कितीला आहे? जीडीपी, अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं, आपलं सामान्य नागरिकांचं जे जीडीपी असतं, गॅस, डिझेल, पेट्रोल, हे जीडीपी कमी होणार होतं. गॅस 2014 ला कितीला होता? आता कितीला आलाय? हे बरोबर 405 झालं की म्हणत. डिझेल कितीला होतं? आता कितीला आहे? आणि पेट्रोल कितीला होतं? आता कितीला आहे? मग तुम्ही मला सांगा, जे 2014 ला आणि 2019 ला वचनं दिली होती ती पूर्ण झाली आहेत का? झाली आहेत का? 10 वर्षानंतर माझी अपेक्षा ही होती की भाजप जेव्हा प्रचार करेल तेव्हा आपल्याला सांगेल की आम्ही नोटाबंदी केली, त्यामुळे काळा पैसा पूर्ण नष्ट झाला, 15 लाख सगळ्यांच्या खात्यात आले, अतिरेक्यांना आम्ही मारून टाकलं, नोटाबंदी झाली. फायदा कोणाचा झालाय? तुमचा झालाय फायदा? मला वाटलं होतं 10 वर्षानंतर जीएसटीचा फायदा आपल्या प्रत्येक शहराला होईल, प्रत्येक गावाला होईल, तुम्हाला सामान्य नागरिकांना होईल, आपल्या इथे व्यापाऱ्यांना होईल. व्यापाऱ्यांना फायदा झाला याचा जीएसटीचा? नाही झाला. पण 10 वर्षानंतर आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपचे नेते प्रचार कशावर करतात? मटण, मांस, मच्छी. ठीक आहे, प्रचाराची गोष्ट झाली. विरोधी पक्ष काय खातं, तुम्ही काय घालता? आणि आज तुम्हाला सांगतो की ही जी हुकुमशाही बद्दल आम्ही सतत बोलत आहोत, जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बोलत आहोत, इंडिया आघाडी म्हणून बोलत आहोत, ठीक आहे, थट्टा नाही, ही उगाच राजकीय गोष्ट नाही. खरोखर सांगतो तुम्हाला, जर हे सरकार चुकून भाजपचं पुन्हा येणार नाही, आम्ही येऊ देणार नाही, शपथ घेतलेली आहे. पण जर आलं तर तुमच्या घरात घुसतील आणि तुम्हाला सांगतील काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, तुम्हाला सांगतील काय घालायचं आणि काय नाही घालायचं. कारण हे खोटं बोलण्यात तेवढे माहीर आहेत आणि घरात घुसले तेवढे माहीर आहेत. हे भाजपवाले घरात घुसले की घर फोडणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण आपल्या या देशाचं दुर्दैव असं आहे, या मागच्या अर्थसंकल्पामध्ये जानेवारीचाच अर्थसंकल्प जर आपण पाहिला तर निर्मला सीतारामन ताईंना 4 जाती नवीन दिसलेल्या आहेत. त्यांनी
येतोय का आवाज? आताकडे या जाहीरच्या अर्थसंकल्पामध्ये 4 नवीन जातीचा शोध निर्मला सीतारामन ताईंनी लावलेला आहे. पहिली जात की त्यांनी सांगितलं, पहिला वर्ग हे सांगितलं शेतकरी. इथे बाबा आता हळू नका, परत आवाज जाईल. दुसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महिला. तिसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे युवा. आणि चौथा वर्ग जो त्यांनी सांगितला तो म्हणजे गरीब. जरा बसून घ्या, शांत बसून घ्या. गर्दी झालेली आहे, मला माहितीये ही सीट 100% येणार आहे, पण थोडा उत्साह 4 जून साठी ठेवा. 4 जूनला माईकची गरज नाही, मग आपल्याला संसद भवनाचं माईक वापरायचं. तर हे जे 4 वर्ग सांगितले त्यांनी, हे जे 4 वर्ग मी सांगितले आपल्याला, निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं आता मी 4 वर्गांकडे वळणार आहे, 4 या जातींकडे वळणार आहे, शेतकरी, महिला, युवा आणि गरीब. आज मी तुम्हाला विचारत या 4ही जातींमधून, या 4ही वर्गांमधून या देशामध्ये कोणी खुश तुम्हाला वाटतंय का? कोणी तुम्हाला संतुष्ट वाटतंय का? कोणाला असं वाटतंय का की आपले सरकार आहे? इथे मी फक्त सगळे शेतकरी बांधव आलेले आहेत. आज मी तुम्हाला विचारत आहे, 2 महिन्यापूर्वीची तुम्ही बातमी तर वाचली असेल, टीव्हीवर पाहिलं असेल, दिल्लीकडे एक मोर्चा निघाला होता. उत्तर प्रदेश मधले शेतकरी होते, हरियाणा मधले शेतकरी होते, पंजाब मधले शेतकरी होते, चंदीगड मधले शेतकरी होते. आणि हे सगळे शेतकरी बांधव, हे सगळे अन्नदाता दिल्लीकडे एवढ्यासाठीच निघाले होते. ते तेवढेच आठवण करून देत होते की प्रधानमंत्री साहेब, तुम्ही 2 वर्षापूर्वी जी आम्हाला वचनं दिली होती ती तुम्ही, पण झालं काय? या शेतकऱ्यांना केंद्र सरकारमधून कोणी अतिरेकी बोलत आहे, कोणी माओवादी बोलत आहे, कोणी अर्बन नक्सल बोलत आहे, कोणी लाठीचार्ज करायचे आदेश देत आहे. या शेतकऱ्यांचा जो आदर व्हायला पाहिजे होता, जो अन्नदाता देवो भव, ही संस्कृती आपण जी जपत असतो, ह्या महाराष्ट्र जपत असतो. दिल्लीच्या केंद्र सरकारने, भाजपच्या सरकारने ह्याच शेतकऱ्यांवर पूर्ण सैन्यबळ वापरलं, लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, फायरिंग केलं. आणि ड्रोन फिरत होता, ड्रोन कुठे ड्रोन आहे का इथे? कुठे गेला ड्रोन? हा बरोबर आहे, कारण हाच ड्रोन जो, तर तुम्हाला इथे भीती वाटत नाही ड्रोनची, कारण याचा कॅमेरा आहे. त्या दिल्ली सरकारने, केंद्र सरकारने, भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांवर ह्याच ड्रोन मधून अश्रुधूर सोडलेला आहे. हे सरकार आणि हे भाजपा तुम्हाला मान्य आहे का? ही भाजपा लाठीचार्ज करणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का? ही भाजपा अश्रुधूर सोडणारी शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का? आठवा आपले महाविकास आघाडीचे दिवस, दिल्लीपर्यंत का मी आपल्या महाराष्ट्राचं होतं. उद्धव साहेबांनी एक वचन दिलं होतं, 2019च्या निवडणुकीत वचन दिलं होतं. मला तो क्षण आठवतो, नागपूरचं अधिवेशन होतं. सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की मी माझ्या शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे की 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहे ती मला कर्ज माफ करायची, मुक्त करायची आहे. आणि ती कर्जमुक्ती आपण नागपूरमध्ये जाहीर केली. ती कर्जमुक्ती महाविकास आघाडीची, ती कर्जमुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आपल्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती होती? पोहोचली होती ना सगळ्यांकडे. आपला कुटुंब प्रमुख हा असा झाला पाहिजे. आपल्याला आठवत असेल, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थचक्र बंद पडलं होतं, कोविडचा काळ होता. काय करणार आपण, अर्थचक्र कसं सुरू करणार आहे? अनेक बैठका व्हायच्या. पवार साहेब आम्हाला सांगायचे की असं करूया, असं करायला पाहिजे, आम्हाला गायडन्स द्यायचे. थोरात साहेब वगैरे आम्ही सगळीच चर्चा करायचो. पण त्यावेळी देखील मला आठवतं, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, दुष्काळ असेल, तेव्हा तेव्हा जी काही मदत आपण करू शकलो, 100% कदाचित नाही करू शकलो, पण जी काही मदत करू शकलो ती केली होती की नव्हती केली आपण? ती मदत पोहोचली होती ना आपल्यापर्यंत? पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मी पाहत आहे, हे अवकाळी सरकार बसल्यानंतर, हे खोके सरकार, हे मुंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर हे शेतकरी आपले आत्महत्या वाढत चाललेले आहेत. आपत्त्यांवर आपत्ती येत चालले आहेत. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी विजा चमकतात, कधी सततचा पाऊस लागतो, पण 1 सुद्धा रुपयाची मदत अजून झालेली नाहीये. प्रशासनाने आपलं काम केलं असेल, पंचनामे झाले, त्या जिओ टॅगिंग वगैरे सगळं झालंय, पण तुम्ही मला सांगा, या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा कृषी मंत्री तुम्ही पाहिलात का? कधी पाहिलं तुमच्या शेतावर आलेला?
आणि मग आज मी तुम्हाला विचारतोय, जसं तुम्ही इथे बसलेला आहात, हा पहिला वर्ग शेतकरी आहे, दुसरा वर्ग आपला युवा याला सोडून घेऊया, की दुसरी जात जी निर्मलाताईंनी सांगितली, दुसरी जात युवा आहे. आज मी 33 वर्षाचा इथे तरुण आहे. मी तुम्हाला आज शेतकरी बांधवांना विचारत आहे, तुम्हाला वाटतं का जी माझ्या वर्षाची मुलं मुली आहेत, तुमची जी पुढची पिढी आहे, त्यांनी शेती करावी, त्यांनी कृषी क्षेत्रात यावं, असं वाटतं तुम्हाला? वाटतं कोणाला? का नाही वाटत? तो जरा सांगा, का नाही आम्ही शेती करावी? शेतमालाला भाव नाही, पुढे खताचा भाव वाढत चालला, अजून कांदा निर्यात बंदी, अजून दुधाला भाव नाही. बरोबर आहे, हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहे. तुम्ही पक्का केलेला आहे की माझी पिढी किंवा तुमची मुलं त्यांनी शेतीत यावं नाही, हे तुम्हाला वाटतं या सरकारचं असलं आपल्या डोक्यावर बसलं तर? मग तुम्ही मला सांगा, तुमच्या मुलांनी पुढे जायचं कुठे? आम्हाला पर्याय कुठचा असतो? MIDC, बरोबर ना? गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग, एक तरी प्रायव्हेट उद्योग, एक तरी रोजगार ह्या महाराष्ट्रात आलेला तुम्ही ऐकलाय का? कुठे गेले सगळे? वेदांत फॉक्सकॉन गेलं कुठे? एअरबस टाटा गेलं कुठे? बर्फ पार्क गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? रिन्युएबल एनर्जी पार्क गेलं कुठे? वर्ल्ड कपची फायनल गेली कुठे? त्या दिवशी महाराष्ट्रात कोणीतरी बोललं होतं की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि पुत्रीप्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. मग काय पुत्रप्रेमामुळे आपण वर्ल्ड कप नव्हतो हरलो? ही सरळ लाईन पवार साहेब त्याच्यावरून येतं का 2 नंबरच्या लाईनला जिंकलो होतो. सिग्नल या घेऊन महाराष्ट्राची तिथून सरळ गेली, एक लाईन येते 1 नंबर पासून 2 नंबर मध्ये टाकतं ना वरची. माझी ही भूमिका नेहमी राहिली की जे ज्या राज्याला सिग्नल मिळालंच पाहिजे. मग लडाखचे अधिकार असतील तर त्यांना मिळालं पाहिजे, आसामचे असतील तर त्यांना मिळालंच पाहिजे, मणिपूर शांत झालं पाहिजे, केरळला जे काही मिळतं ते मिळालंच पाहिजे, बिहार असेल गुजरात असेल त्यांचं त्यांना मिळालंच पाहिजे. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की ह्या भाजपानी जे आमच्या इकडच्या तरुणांचा हक्काचा आहे, हातातला घास त्यांनी घेतलेला आणि गुजरातच्या देशात घेतलेला आहे, तिथे मला राग येतो. ह्याचा मला राग आणि दुःख आहे आणि त्याचा आपल्याला हा बदल घडवायलाच लागेल, देशात परिवर्तन घडवायला लागेल. आज आपण पाहतोय प्रायव्हेट उद्योग नाही, रोजगार नाही, कॉर्पोरेट जॉब नाही, पर्याय मिळतो आपल्याला नोकर भरतीचा. पेपर फुटीचं तर आपण ऐकलं असेल. तलाठी भरतीचा परवाकडे पेपर होता 2-3 महिन्यापूर्वी, 200 मार्काचा पेपर. किती मार्क मिळाले होते? 205. काय ईव्हीएम वर पेपर लिहिलं होतं? पण मुद्दा हा आहे, तुम्ही समजून घ्या, हे पेपर फोडणारे जे लोक आहेत ते परत प्रत्येक वर्षी पेपर फोडतात, काही दिवसांसाठी जेलमध्ये जातात, मग जेलमधून सुटून बाहेर येतात, पुन्हा एकदा पेपर फोडीला लागतात. आणि हा कायदा आपल्या जो राज्यात आहे तो एवढा पोकळ आहे की आपण त्यांना असंच सोडून देतो. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातून अनेक वेगळ्या केंद्रांवर आपल्या शहरांमध्ये तरुण मुलं मुली येतात, अभ्यास करतात, मेहनत करतात आणि जी स्वप्न चिरडली जातात त्या स्वप्नांच्या आड आता हे सरकार जे येतं त्याला आपल्याला बदलायलाच लागेल. आज मी तुम्हाला शब्द देत आहे, जेव्हा आपलं इंडिया आघाडीचं सरकार तिथे केंद्रस्थळी बसेल तेव्हा आपण असा कायदा काढू की जो कोणी पेपर फोडेल त्याला कमीत कमी 10 वर्षाची सजा झालीच पाहिजे. हा आपण कायदा आणू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.